मुद्दा क्रमांक 1, भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. नंबर 2, भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. नंबर 3, व्याकरण म्हणजे शब्दानुशासन असे महर्षी पतंजली यांनी म्हटलेले आहे. नंबर 4, आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा. नंबर 5, भाषा संवादाचे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे. नंबर 6, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला. नंबर 7, मराठी भाषेची लिपी देवनागरी किंवा बाळबोध लिपी म्हणून ओळखल्या जाते. नंबर 8, मराठी लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने त्यालाच वर्णाने दाखविला जातो. देवनागरी लिपीत शब्दांच्या वरती ज्या रेषा दिल्या जातात त्याला शिरोरेखा म्हणतात. नंबर 10, भाषा ही मानवाची निर्मिती आहे. नंबर 11, महिमभट यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि मुकुंदराज यांनी विवेक सिंधू. मुद्दा क्रमांक 12, मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो.